स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 9 डिसेंबर. आज आपण 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर पर्यंतचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वप्रथम थंड वाऱ्याचा प्रवाह उत्तर भारतातून इकडे मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, महाराष्ट्र असेल या भागातून भरपूर प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यामुळे कालपासून जवळजवळ राज्यातील सर्व जिल्ह्यातून थंडी वाढलेली आहे वगळता कोकण किनारपट्टी आणि मुंबई विभाग वगळता. विदर्भात थंडीचं प्रमाण सर्वात जास्त आहे, कारण या भागात थंडीची लाट कालपासून सक्रिय झालेली आहे. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं, सध्याच्या 12 वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये तर सध्या राज्यात संपूर्ण जिल्ह्यातून सर्व जिल्ह्यातून सूर्यप्रकाशित वातावरण आहे. कोणत्याच भागात ढगाळलेलं हवामान किंवा अंशतः ढग कुठेच सक्रिय नाहीयेत. मात्र उन्हाची तीव्रता आहे आणि थंड वाऱ्याचा प्रवाह सुद्धा सक्रिय आहे. यानंतर आजच्या तापमानाबद्दल जर पाहायचं गेलं तर विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तापमान हे आज 8 अंश सेल्सिअस ते 10 अंश सेल्सिअसच्या दरम्यान रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातील तापमान सुद्धा जवळजवळ 10 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअस आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर सातारा असेल, पुणे असेल, सांगली, कोल्हापूर या भागातील तापमान हे 12 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. तसेच कोकण विभागात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे या भागातील तापमान हे 18 अंश सेल्सिअस ते 19 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आजचं रेकॉर्ड केलं गेलेलं आहे. याच्यानंतर 9 डिसेंबर ते 15 डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर या 6-7 दिवसात राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये. थंडीची लाट सध्या विदर्भात सक्रिय आहे. हीच थंडीची लाट उद्यापासून किंवा परवापासून 11 डिसेंबर पासून इकडे उत्तर महाराष्ट्र असेल, दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर पासून सातारा, पुणे, इकडे सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे, उद्यापासून या भागातून थंडीची लाट सक्रिय होणार आहे. या भागातील तापमान हे 8 अंश सेल्सिअस ते 9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान काही भागात ग्रामीण भागात पोहोचू शकतं. त्याच्या खाली सुद्धा ग्रामीण भागातील तापमान हे पोहोचू शकतं. त्याच्यामुळे काळजी घ्यावी. तसेच मुंबई विभागात आणि कोकण विभागात सुद्धा थंडीचं प्रमाण थोडंफार जाणवेल तुम्हाला पहाटेच्या वेळी आणि सकाळच्या वेळी. ही जी थंडीची लाट आहे ही जवळजवळ 15 डिसेंबर पर्यंत सक्रिय राहील. त्याच्यानंतर 16 डिसेंबर पासून थोडीफार थंडी तुम्हाला कमी जाणवेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.